लोकसभा निवडणुकीला आता अवघे 4 महिने राहिलेले आहेत। सगळेच पक्ष कसून तयारी करत असले तरी भाजपनं त्यात आघाडी घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवं घोषवाक्य तयार केलेलं आहे। पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार या घोषवाक्यातून दिसून येतोय। कोणतं आहे घोषवाक्य, काय आहे घोषवाक्य, पाहूयात आपण। तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार। लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा। विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप सज्ज। 2014 आणि 2019 मधल्या घवघवीत यशानंतर आता 2024 मध्ये पुन्हा सत्ता मिळवून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपनं कंबर कसली। अब की बार मोदी सरकारनंतर 2024 साठी भाजपनं नवा नारा दिलाय। तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार असं नवं घोषवाक्य भाजपनं तयार केले। काही दिवसांपूर्वी भाजपनं सपने नहीं हकीकत बुनते हैं इसलिए तो सब मोदी को चुनते हैं असा नारा दिला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपनं एक गाणं लॉन्च केलं होतं। त्यातील या ओळींचा भाजपनं नारा म्हणून वापर केलाय। हकीकत बुनते तभी तो सब मोदी को चुनते, तभी तो सब मोदी को चुनते। या आधीच्या निवडणुकांमध्ये भाजपनं वापरलेल्या टॅगलाईन प्रचंड गाजल्या होत्या। 2014 साली भाजपनं इलेक्शन कॅम्पेनसाठी अच्छे दिन आने वाले हैं तसंच अब की बार मोदी सरकार असा नारा दिला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी फिर एक बार मोदी सरकार हा नारा देऊन भाजपनं विजय मिळवला होता। आता 2024 मधील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार असा नारा दिलाय। निवडणुकांसाठी भाजपकडे नरेंद्र मोदी हाच हुकमी एक्का आहे। लोकसभाच काय, अगदी विधानसभांच्या निवडणुकाही मोदींच्या चेहऱ्यावरच लढवल्या जात आहेत। सत्तेत 9 वर्षांनंतरही मोदींचा करिश्मा कायम आहे हे विशेष। नुकत्याच झालेल्या एका ओपिनियन पोलनुसार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे। केवळ भारतातच नाही तर विदेशातही निवडणुकांच्या आधी घोषवाक्य किंवा टॅगलाईनचा वापर सर्रास केला जातो। 2008 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांनी दिलेली यस वी कॅन अशी घोषणा प्रचंड गाजली आणि त्याच घोषणेनं ओबामा यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसवल्याचं बोललं जातंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा दिला आणि ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले। निवडणुका जिंकण्यासाठी आकर्षक टॅगलाईन सोबतच पक्ष संघटनेचं जाळं आणि प्रचंड मेहनतही खूप गरजेची असते। शेवटी राजकीय पक्षांच्या घोषणा लोकांच्या पचनी पडणंही तितकंच गरजेचं असतं। 2004 मध्ये भारताच्या आर्थिक ताकदीचा आशावादाला अधोरेखित करण्यासाठी भाजपनं इंडिया शायनिंगची घोषणा दिली होती, पण लोकांच्या काही ती गळी उतरली नाही। त्यावेळी भाजपची सत्ता गेली। 2014 नंतर मात्र मोदींनी केलेल्या घोषणा एकतर प्रचंड गाजल्यात किंवा त्यावरून वाद निर्माण झालाय। आताची नवी टॅगलाईन मोदींना हॅट्रिक मिळवून देणार का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।